तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तो आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय। आज मी तुम्हाला सांगणार आहे इंटरक्रॉप आपण घेतलेलं आहे केळीमागं। तुम्ही माझ्या केळीचे झाड पण बघू शकता। आपण केळीमागं इंटरक्रॉप घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती प्रॉफिट झालं आहे, काय झालं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे। प्लस इंटरक्रॉप आपण घेतला होता धना, ते पण आत्ता जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्याचा काय बाजारभाव आहे तुम्हाला नक्की सांगतो आणि खूप परवडेबल तुम्हाला क्रॉप सांगतोय। कारण की इंटरक्रॉप आहे बघा, आपल्याकडे केळीमध्ये आपण धना टाकला होता। तुम्ही धन्याची क्वालिटी पण बघू शकता, धना काय एक नंबर आलेला आहे। आपला टोटल क्षेत्र 2 एकरमध्ये हे बघू शकता तुम्ही, पूर्ण धना एकसारखा बसलेला आहे, काही टेन्शन नाही आहे। आणि आज शेवटचं पाणी चालू आहे, आपण धना पण दिलेला आहे। हा धना आपला 70,000 रुपयाला दिलेला आहे आणि ह्याच्या अगोदर पण आपण धन्याचं काढलं होतं तर 75ला दिलं होतं। म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कमी खर्चामध्ये खूप सारे पैसे भेटतात। त्याच्यातून आपल्याला खर्च फक्त 15 ते 20,000 रुपये येतो, याच्यावरती जास्त खर्च नाही आहे। जास्तीत जास्त 15 येतो। पाणी तुम्ही भरलं तर 15,000 रुपये, पाणी समजा लेबरकडून लावलं तर 20,000 रुपये जास्तीत जास्त समजा असं पकडलं। त्याची 20,000पेक्षा कमीच सगळं भांडवल लागतं। जर तुम्ही स्वतः करत असाल तर खूप फायदेशीर आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्ही बघू शकता आपल्या धान्याला क्वालिटी काय, हिरवगार आहे, एकसारखी साईज आहे आणि केळी पण मजबूत झालेली आहे। त्याच्यामुळं सगळ्याची ट्रीटमेंट मी स्वतः केलेली, केळीला प्लस धान्याला ट्रीटमेंट सगळी स्वतःची माझीच ट्रीटमेंट आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे तुम्ही इंटरक्रॉप घेऊ शकता आणि हे परवडेबल धना खूप परवडतो, कमी दिवसात खूप उत्पन्न देतो आणि खूप पैसे मिळवून देतो। तुम्हाला महिन्याला 50,000 रुपये कुठेही जाते नाही, बाजारभाव चांगला, तरी मला बाजार कमी भेटली। तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला खूप बाजार भेटतील। आणि हे सगळं करताना ही ट्रीटमेंट सगळी आपली होती, कोणाचं काय गायडन्स नाही, काय नाही। मी स्वतः गायडन्स करतो किंवा स्वतः मी सगळं करतो, तुम्ही बघू शकता। तुम्हाला सगळे म्हणतात पाणी भरले पिवळं पडतं, तुम्हाला एक थोंब म्हणजे एक पान पण तुम्हाला पिवळं दिसणार नाही कुठंच। स्वतः आपली ट्रीटमेंट आहे, कुठंच तुम्हाला पिवळं पान पण दिसणार नाही। क्वालिटी करायचं तर क्वालिटी काम करायचं, नाही तर काम करायचं नाही, आपला असा विषय असतो। तर 2 महिन्यात मला 1,00,000 रुपये कोणी देऊ शकत नाही। त्याच्यामुळं स्वतः कष्ट केले, स्वतः पैसे कमावले आणि स्वतःचेच सगळं। फक्त तुम्ही ट्राय करा की धना करणे, फक्त सीझननुसार किंवा हीटनुसार का असा मार्केटचा थोडा अनुभव घ्या, फक्त करायचं म्हणून नाही, थोडासा अनुभव घ्या। आणि शेतकरी मित्रांनो, मला अजून एक सांगायचं होतं की तुम्हाला असं नाही की धना टाकला म्हणून तुम्हाला रोजच याने, मी काय करतो की पाणी भरायचं, डायरेक्ट 4 दिवसांनी यायचं, पाण्याची गरज आहे कारण त्या दिवशीच आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे, ट्रीटमेंट काय द्यायची, खत काय द्यायचं का फवारणी घ्यायची। जास्त करून पाण्यातूनच दिलं जातं, पण स्प्रे जास्तीत जास्त 2 होतात, जास्तीत जास्त 2, त्याच्यावर नाही। एका फवारणीत पण ओके होतं, फक्त पिवळं नाही पडावं म्हणून एकच फवारणी असती, जास्तीत जास्त 2। मी तुम्हाला हे सांगतोय की तुम्हाला फक्त कधीतरी वावरात यायचे, 30 दिवसातले तुम्ही फक्त 8 दिवस तरी येणे भागी, नजर टाकणे किंवा लेबर लावून तुम्ही सांगू शकता। पण कमी खर्चात आणि सगळ्यात कमी टायमिंगमध्ये येणारं सगळ्यात भारी पीक आणि प्रॉफिटेबल पीक आहे, तुम्हाला एवढंच सांगू शकतो मी। काय असेल ते लेबर करून घेतो बऱ्यापैकी, आणि किंवा लेबर नसला तर मी स्वतः आज पाणी भरतोय, हे बघा स्वतः पाणी चालू आहे। पण ही पण तयार ठेवायची का लेबर नसेल तर तुम्हाला स्वतः फक्त त्याला टाईम टू टाईम सगळी कामं झाली पाहिजे, आज लेट नाही झालं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता बघताय हा तिसऱ्यांदा आपण केळीमध्ये धना काढलेला आहे। असं म्हणतात की ते धना येत नाही, पण आपण तिसऱ्यांदा धना काढतो आणि क्वालिटी पण एक नंबर आहे। फक्त यावेळेस एक चूक झालेली आहे की औषध मारताना लेबरकडून औषध थोडंसं चुकलं होतं, त्याच्यामुळं धनामध्ये थोडंसं गवत दिसतंय। असो, पण तरी आपण हा धना 70,000लाच परत दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपले 2,10,000 रुपये 3 महिन्यात होतात ते। तर तुम्हीच कॅल्क्युलेट करू शकता। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्राला।